माझ्या खादाड बायकोला आता काय खायचंय? काय खायचंय श्रुती? तिला चिकन खायचं. मी म्हणे काहीतरी वेगळी रेसिपी कर. इथं कामाला जायचं माणसानी का चिकन बनवत बसायचं. इथं शूट आहे 3 लाईनअप आणि काय आम्हाला चिकन खायचंय. तर मी आता म्हणजे तुला मॅरिनेट करून ना मग नंतर तसं काय बन म्हणजे असं प्रीमियम चिकन खायला आवडतं. कसं लोक आले की चिकन शिजवतात आणि खातात. नाही, मॅरिनेट करायचं 10 तास आणि मग खायचं. हे असलं चोचले ना तर जाऊया आता काय. आपण घेऊन ये. आपण मला म्हणायचं नाही हे विसरलो ते विसरलो. बर बाई बर. हा मित्रांनो, खरंच सांगतो लग्न करू नका. जी आधा किलो चिकन दो. वो कैमरा है. कैमरा आपको दिखता है ना. म्हणजे लव्ह मॅरेज मध्ये मला तर वाटतं कधी कधी नवऱ्याला सासूरवास भेटतो आणि मुलींना शक्यतो मिळत नाही. आता सासूरवास मला भेटायला लागला. माझी सासू घरी आता थांबली आहे बघा. श्रुती घाटे नावाने सासू आहे माझी एक. चांगली आहे मुलगी पण. श्रुती, मी हे सगळ्यांना सांगत होतो की कसं सासूरवास करायला लागतो. म्हणजे लव्ह मॅरेज मध्ये कसं असतं की कोण सासूरवास करतं सांग? लव्ह मॅरेज मध्ये नवरा. तर नवऱ्याला कसं सासूरवास असतं. लव्ह मॅरेज मध्ये मुलीला सासूरवास नसतो, नवऱ्याला असतो सासूरवास. हे असं सासूरवासात सगळं असं घेऊन यायला लागतं, बनवायला लागतं. नाही काय ना काहीतरी कामाला लावायचं. बघून घेईल मी तुला. बघ ना, बघून अख्खा गोरा आहे मी. आता हे आपलं चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आता बघूया आपण बनवायचं. वेळ मिळतोय का संध्याकाळी मावशी बनवते. आम्ही मॅरिनेट तर करून ठेवलंय. आता आम्ही शूटला चालला आहे. मी स्टुडिओत बसून उरलेले काम करणार आहे. संसार ऊन म्हणजे आहे असंच असतं. थोडं आणि तिने केलं आणि थोडं मी केलं तरच होत असतं. मला सासूरवास आलाय, मी काय करू नाही शकत. हा असाच मला 24 तास चावतो. खरं सांगते, तुम्हाला तरी थोडा वेळ चावत असेल, मला डायरेक्ट 24 तास हेच ऐकायला लागतं. येणार आहे पिणार आहे ना कॉफी तर घेऊन बनव. आधी तुला कॉफी प्यायची इच्छाच असेल ना. पण काय करणार आहे? हॉट की कोल्ड? कोल्ड. म्हणजे एवढे ते शॅशेत आणून सुद्धा आपल्याला अशी कॉफी आवडते. ती कोल्ड नाही राहिली आम्ही. अरे मी पितो ना भाई. ही कशी कॉफी राहिली? कॉफी येते, कोमट कॉफी पितो मी बस. कोण पितं खरं सांगा मला. पण तुम्ही नॉर्मल दुधात थंड कॉफी टाकून आणि म्हणायचं कोल्ड कॉफी. सगळे पितात आणि तुम्ही त्याला त्या दुर्गामध्ये जाता आणि त्यालाच 50-50 रुपये देतात. जाऊ दे, कॉफी पिऊन घे. तुला घरी जाऊन चिकन बनवायचंय. तुला लक्षात आहे ना जे तू Oh, मॅरिनेट shit. करून आलाय. मला मी नाही बनवणार आहे. मावशींना फोन करून सांगतो बनवून घ्या म्हणून. लव्ह मॅरेज मध्ये कसं सासूरवास ते सकाळी जसं तुम्हाला सांगितलं शूटला पण जाऊन यायचं. तसं ती बाई कशी येत कामाला पण जाती, संध्याकाळी जेवण पण बनवते. तसं झालंय काय? शूट करून आलो तिथं ना. त्याची पण स्क्रिप्ट लिहायची. अरे काहीच नाही लिहून आलं. 7 वाजलेले आहेत. आपल्याला तर घरी जायचंय. हे बघा माझ्यासाठी कसा ड्रम ठेवलाय. आता या ड्रम मध्ये मला भरणार. पुरणार नाही रे तुझ्या ट्रम मध्ये. ते मोठ्या 2000 लिटरच्या टाक्या घेतल्या त्यात डायरेक्ट. घरी जाऊन आपल्याला काहीतरी बनवायचंय. त्याच्यासाठी मी तुला लवकर बोलवलंय. आता नको करू यार. इतकं आपली दोस्ती. मी मॅरिनेट केलं, तू बनवणार. सासूरवास मध्ये संपतो 7 नंतर. सासूरवास असतो मागे. आता घरी पोहोचलेलो आहे आम्ही आणि आता श्रुती बनवणार आहे. कसं आहे, बनवशील का? मग सकाळी एवढा कशाला ज्ञान देत होता की तुझा सासरवास होतोय? टाइमपास नाही रे, बनवतो ते. बनवणार मी, नक्की बनवणार रे तुझ्यासाठी बनवणार मी. आता कांदा झालेला आहे. आता माझा कांदा होईल. असाच मला रोज सकाळी उठून भासती. मला कळत नाही की सगळ्या मुलींनी मुलांना लाईनीवर घ्यायचं. व्रण घेतलंय का? तुम्हाला असं वरून देव पाठवतो का? काही बरोबरच नाही शेफ आमचा. गाणं ऐकवत नाही, जेवण चांगलं बनवत नाही. शेवटी मलाच बनावं लागतंय. मला आज तुझ्या हाताचं खायचं होतं. पण काय, रोजच माझ्या हाताचं खायचं असतं. मी काय करू? हेच म्हणलं, सासूरवास माझा चालूच आहे. नाही म्हणजे असं प्लेटाड खेळते ना. मला भूकी आई, म्हणजे खूप दिवस काही खाल्लं नाही. आत्ता परवा बिर्याणी बनवली होती मी. आत्ता परवा मी बनवली. चांगली दिसते का? पण मॅच 5 असं खाऊया. दाखव मी बनवलेलं दाखव. तू बनवलेलं काय पण आता ते टेस्ट केल्यावरच कळणार आहे. प्लीज बी गुड. काय झाले? मी गेली ना.
बसका बसा. तर अशा प्रकारे माझ्या सुंदर हाताने माझ्या सुंदर बायकोसाठी हे बनवलेलं आहे. तर आता खातो आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला आमचे पण असे डेली ब्लॉग टाईप बघायला इंटरेस्टिंग वाटत असेल तर आम्हाला काय करायचं होती, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा प्लीज. त्या व्हिडिओत आम्हाला हे पाठ झालेलं आहे एवढं. बाय.